भाऊ, आता सगळ्यात पहिला प्रश्न की जो सगळ्यात जास्त चर्चेत आहे, तुमचा शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश हा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेचा मुद्दा आहे. त्यानंतर तुम्हाला मिळालेली उमेदवारी, एकंदरीत ह्या प्रवेशामागची पार्श्वभूमी काय आहे? खरं पाहिलं तर मी उद्या होऊ घातलेल्या 2026 ते 2031 या पंचवार्षिक निवडणुकीच्या पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात पुणे जिल्हा परिषदेच्या वीरभिवडी गटातून भाजपाच्या माध्यमातून उमेदवारी लढवित आहे. खऱ्या अर्थानं मी पौराश्रमीच्या ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षामध्ये माझं संपूर्ण रेकॉर्डिंग पाहता मी एक चांगल्या प्रकारचं समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत काम करत असताना, तुमच्या मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच वेळा त्या ठिकाणी त्याला प्रसिद्धी दिली. हे काम करत असताना सर्वांच्या, तुमच्या मीडियाच्या सुद्धा माध्यमातून, त्याच्यानंतर जे एक्झिट पोल घेतले जातात निवडणुकीच्या पूर्वी ह्याच्यासुद्धा माध्यमातून आणि पेपरच्या लोकांच्या माध्यमातून, त्यावर जनतेच्या माध्यमातून त्या ठिकाणी माझा रेकॉर्ड हा मेरिट माझ्या नावाने त्या ठिकाणी संपूर्णपणे असताना सुद्धा मला त्या ठिकाणी डावलं जात होतं. मी ज्यावेळेस खऱ्या अर्थानं इच्छुकसुद्धा नव्हतो, माझी सध्या त्यावेळची परिस्थिती अशी होती की आमची सर्वात जास्त सिनियर आणि शिवसेना पक्षाचा तळागाळापर्यंत ज्यांनी संपूर्ण विकास करण्यासाठी किंवा प्रसार करण्यासाठी स्वतःचे 17-18 वर्ष या ठिकाणी खर्च केले, ते आमचे सर्वांचे आदरणीय आणि वंदनीय दिलीपभाऊ यादव यांना तिकीट मिळावं यांची अपेक्षा होती. पण सर्वांच्या दुर्दैवाने ते आपल्यामध्ये आज नाही आहेत. तरी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून मी या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला की जेणेकरून ज्या कार्यकर्त्यांच्या इच्छा होत्या की भाऊ या ठिकाणी तुम्हाला निवडणूक लढवावं लागेल, कारण आज नाही तर कधी नाही, कारण सध्या संपूर्ण आपल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आरक्षण ज्या पद्धतीने असतं, आज उद्या आरक्षण कुठलं बदलेल, पुन्हा संधी मिळणार नाही आणि संधी मिळणार नाही या हेतूने मी त्या ठिकाणी काम करत असताना काही चुकीच्या गोष्टी माझ्या बाबतीत आमच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवल्या गेल्या आणि वरिष्ठ नेते त्याला बळी पडले आणि त्या बळीच्या माध्यमातून माझा बळी जायची वेळ आली. त्याच्यामुळं आम्ही जनतेच्या हितासाठी, समाजाच्या कामासाठी ज्या लोकांना वंचित ठेवलं गेलं होतं त्या वंचित घटकांपर्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून मला जवळजवळ 31 ते 32 वर्षाचा अनुभव असल्याने, मी स्वतः इंजिनियर असल्याने, सर्व खात्याचा अनुभव असल्याने मी त्या ठिकाणी पोहोचू शकतो ही माझ्या स्वतःची मला खात्री आहे आणि लोकांना सुद्धा त्याच प्रकारची खात्री असल्यामुळं मी या निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेत असताना आदरणीय या तालुक्याचे माजी आमदार संजय जगताप सरांनी मला तेवढ्याच सन्मानाने त्या ठिकाणी सांगितले, भाऊ तुम्ही कुठलाही दबाव तुमच्यावरती आमचा नाही आहे, तुम्हाला योग्य तो निर्णय घेण्याची तुमची स्वतःची स्वतंत्रता तुम्हाला आहे, तुम्ही योग्य तो निर्णय घ्या, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करू. त्यांच्याकडे चांगले तुल्यबळ उमेदवार इच्छुक असताना सुद्धा त्यांनी एक देशाच्या आणि राज्याच्या हितासाठी, तालुक्याच्या हितासाठी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीचं तिकीट देऊन निवडणुकीमध्ये उभं केलं. त्यांचे सुद्धा मी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि या प्रक्रियेमधून मला त्या ठिकाणी अशा प्रकारे निवडणुकीला लढवण्यास सामोरं जावं लागलं.